गणपती बाप्पा मोरया. एका गावात शुभंकर नावाचे रामभक्त राहत होते. ते रोज रामायणाची कथा वाचत होत असत. ज्या गावात ते जात असते तिथे श्रीरामाच्या मंदिरात 9 दिवस राहून रामायणाची कथा सांगत. भले ही कथा कोणीही कथा ऐकायला येतो अथवा न येवो. एकदा ते एका गावात गेले. त्या गावातील राम मंदिरात राहून रामायण कथेचा पाठ करावा असा त्यांनी विचार केला आणि मंदिराच्या पुजाऱ्याला म्हणाले, पुजारी काका, तुमची काही हरकत नसेल तर मला या मंदिरात 9 दिवस राहून रामकथा करायची आहे. पुजारी काका म्हणाले, महाराज, तुम्ही मंदिरात राहण्याबद्दल माझी काही एक हरकत नाही, पण या गावातील लोक रामकथा ऐकण्यासाठी येणार नाहीत, कारण गावातल्या लोकांना देवाच्या कथा ऐकण्यामध्ये रुची नाही. त्यावर शुभंकर म्हणाले, पुजारी काका, काही हरकत नाही, माझी कथा ऐकायला कुणी येवो अथवा न येवो, पण मी रामायण कथा पाठ करणार, कारण माझी अशी श्रद्धा आहे की खुद्द भगवान श्रीराम, हनुमानजी आणि भगवान शिव माझी कथा ऐकण्यासाठी येतात. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. हे ऐकून पुजारी काकांच्या पण लक्षात आले की शुभंकर हे सच्चे रामभक्त आहेत, म्हणून पुजारी काकांनी त्यांना वाटेल तितके दिवस राम मंदिरात राहण्याची परवानगी दिली. दुसऱ्या दिवसापासून शुभंकर यांनी रामायण कथा पाठ सुरू केला. कुणीही कथा ऐकण्यासाठी आले नाही. अगदी मंदिरातील पुजारी काकाही कथा ऐकण्यासाठी थांबले नाहीत. मंदिराची साफसफाई करून ते निघून गेले. दुसऱ्या दिवशीही असेच झाले. असेच 5 दिवस गेले. तरीही शुभंकर अत्यंत भक्तिभावाने रामायणाची कथा सांगत राहिले. त्यांना पूर्ण विश्वास होता की त्यांची कथा श्रीराम, हनुमानजी आणि भगवान शिव ऐकत आहेत. 6व्या दिवशी 1-2 माणसे ऐकण्यास आली. 7व्या दिवशी एक महाकंजूस सेठ हा मंदिरात दर्शनासाठी आला. तो देवाला नमस्कार करण्यासाठी जसा खाली झुकला तसा श्रीराम यांच्या मूर्तीतून आवाज आला. हा आवाज ऐकून तो चकित झाला आणि इकडे तिकडे पाहू लागला. परत त्याला हनुमानजीच्या मूर्तीतून आवाज ऐकू आला. आता मात्र तो हैराण झाला आणि मनातल्या मनात विचार करू लागला, देवाच्या मूर्त्या एकमेकांशी बोलत आहेत का? पण असे कसे होऊ शकते? असं होऊनच शकत नाही. मग तो सेठ बाजूला गुपचूप उभा राहिला आणि देवाच्या मूर्तीचे बोलणे ऐकू लागला. श्रीराम यांची मूर्ती बोलते, हनुमान, हनुमान, तू पाहत आहेस ना, माझा भक्त गेले 7 दिवस माझे झाले, माझे किती सुंदर कथा सांगत आहे, तरीही या गावातील लोक कथा ऐकायला येत नाहीत. आणि तू जर रोज कथा ऐकतोस ना, मग तुझ्या मनात विचार आला नाही का माझ्या या भक्ताला काही दक्षिणा द्यावी? त्यावर हनुमानजी याची मूर्ती म्हणाली, प्रभू, मी तर अगोदरच विचार केला आहे की ज्या दिवशी रामकथा पूर्ण होईल त्या दिवशी मी फक्त शुभंकरला 10,000 रुपये दक्षिणा देणार आहे. एवढे बोलून हनुमानजी यांची मूर्ती गप्प बसली. हे ऐकून कंजूस सेठच्या तोंडाला पाणी सुटले. तो सेठ विचार करू लागला, या भक्ताला रामकथा पूर्ण झाल्यावर दक्षिणा म्हणून 1000 रुपये मिळणार आहेत. मी या भक्ताची एक सौदा करू शकतो. मी या भक्ताला म्हणतो, रामकथा संपल्यावर जी काही दक्षिणा तुम्हाला मिळेल ती मला द्या आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 500 रुपये दान देतो. मी जरी भक्ताला 500 रुपये दान दिले तरी मग कथा समाप्त झाल्यावर मला 1000 रुपये मिळतील आणि माझ्या 500 रुपये फायदा होईल. आणि श्रीराम, हनुमानजी यांच्यातील बोलणे मला फक्त मला माहिती आहे, माझा तर फायदाच आहे, असा विचार करून तो सेठ कथा ऐकण्यास बसतो. 7व्या दिवशीची कथा पूर्ण होते. रामभक्त शुभंकर हे पोती उचलून जाऊ लागतात. तो सेठ त्यांना अडवतो आणि म्हणतो, मी विचार करतोय, बरेच दिवस झाले तुम्ही रामकथा सांगत आहात, पण लोक तुम्हाला दक्षिणा देत नाहीत, म्हणून मी तुम्हाला 500 रुपये दक्षिणा देणार आहे. रामभक्त शुभंकर म्हणाले, जशी तुमची इच्छा, माझी सारी दक्षिणा मी महाप्रसादासाठी खर्च करतो. तुम्ही जेवढी जास्त दक्षिणा द्याल तेवढे लोकांचे भले होईल. सेठजी म्हणाले, हे 500 रुपये तुमच्याकडे ठेवा, पण ज्यावेळी रामकथा समाप्त होईल त्यावेळी जी काही दक्षिणा मिळेल ती मला द्या. रामभक्त शुभंकरने जरा विचार केला. पुजारी काका म्हणाले होते की या गावातील लोक रामकथा ऐकण्यासाठी येणार नाहीत आणि 1-2 माणसे सोडली तर कुणीही आले नाही, त्यामुळे या गावातून फारशी दक्षिणा मिळणार नाही. जशी देवाची इच्छा असे म्हणून रामभक्त शुभंकर सेठजींना हो म्हणाला. मग 8व्या दिवशी रामभक्त शुभंकर यांनी छानपैकी महाप्रसाद बनवला. त्या महाप्रसादासाठी अनेक लोक कथा ऐकायला आले. तो दिवसही गेला. 9व्या दिवशीही कथेचा शेवटचा दिवस म्हणून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी आले. सेठसुद्धा सकाळपासून कथा ऐकण्यासाठी येऊन बसला. त्याला जर पूर्ण विश्वास होता आज त्याचा 500 रुपये फायदा होणार आहे. रामकथा समाप्त झाल्यावर भक्त शुभंकर पोथी उचलून जाऊ लागले तर त्या लालची सेठने त्याला विचारले, दक्षिणा कुठे आहे? तुम्हाला जी दक्षिणा मिळाली ती मला द्या. भक्त शुभंकर म्हणाले, सेठजी, दक्षिणा मिळाली ती तिथेच आहे, ती तुमचीच आहे. आता मी दुसऱ्या गावात निघालो आहे, मला जायला उशीर होत आहे, माझी बस जाईल. तरीही सेठ म्हणाला, तुम्ही असे जाऊ शकत नाही, मला सगळी दक्षिणा द्या. त्यावर शुभंकर म्हणाले, सेठजी, मी रामाचा सच्चा भक्त आहे, मला मिळालेली सर्व दक्षिणा तिथेच आहे, तुम्ही जाऊन पहा. आणि तुम्ही दिलेले 500 रुपये तर मी महाप्रसादासाठी खर्च केले. आणि एवढे बोलून रामभक्त शुभंकर निघून गेले. सेठ हा
पळत पळत ते जेथे दक्षिणा होती तिथे आला. जेमतेम 20-25 रुपये तिथे होते. हे पैसे उचलून तो सेठ आत गेला आणि राम हनुमानजी यांच्या मूर्तींना म्हणाला, त्या दिवशी तर तुम्ही खूप मोठ्याने बोलत होता की भक्त शुभंकरला 1000 रुपये दक्षिणा द्यायची, मग का दिली नाही? जर तुम्ही दक्षिणा दिली असती तर माझा 500 रुपये फायदा झाला असता. तुम्ही दक्षिणा का दिली नाही ते मला सांगा. पण देवाच्या मूर्त्या काहीच बोलल्या नाही. त्या सेठला खूपच राग आला आणि त्याने रागाच्या भरात हनुमानजी यांच्या पायाला जोरात मारले. जसे या सेठने हनुमानजीच्या यांच्या पायाला जोरात मारले तसा हनुमानजींनी त्या सेठच्या पाय पकडला. त्या सेठजीने आपला पाय सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण तो काही केल्या आपला पाय सोडवू शकला नाही. तेव्हा श्रीराम यांची मूर्ती पुन्हा बोलली, हनुमान, मी तर तुम्हाला माझ्या भक्ताला 1000 रुपये दक्षिणा द्यायला सांगितली होती. तुम्ही तर त्याला फक्त 500 रुपये दिले. तेव्हा हनुमानजी हसत म्हणाले, प्रभू, सेठजी आणखी 500 रुपये दक्षिणा देणार आहेत, म्हणून तर मी यांचा पाय पकडला आहे. आता सेठजी खूप चिडले आणि म्हणाले, माझा पाय सोडा, माझा पाय सोडा आणि त्या रामभक्ताला पकडून आणा. मला त्याच्याकडून 500 रुपये परत घ्यायचे आहे. तर हनुमानजी म्हणाले, सेठजी, तुम्हाला असं नाही सोडणार. जोपर्यंत तुम्ही 500 रुपये दक्षिणा देत नाहीत तोपर्यंत तुमचा पाय सोडणार नाही. आता सेठजी घाबरले आणि मोठमोठ्याने ओरडू लागले, मला वाचवा, मला वाचवा. तेव्हा मंदिरात उपस्थित असलेले लोक सेठजीजवळ आले आणि म्हणाले, काय झाले? सेठजी म्हणाले, माझा हनुमानजींनी पाय पकडला आहे. पण तिथे आलेल्या लोकांना हनुमानजींनी सेठजीचा पाय पकडला आहे हे दिसत नव्हते. त्यांना वाटत होते की हा सेठजी वेडा झाला आहे. काही लोकांनी ही गोष्ट त्याच्या मुलांना जाऊन सांगितली. सेठजींची दोन्ही मुले धावत पडतच मंदिरात आली आणि विचारू लागली, काय झालं बाबा, तुम्हाला चालता का येत नाही हे? तर सेठजी रडत रडत म्हणाले, हनुमानजींनी माझा पाय पकडला आहे. मुलांनी विचारले, पण का पकडला आहे? तेव्हा सेठजीने सांगितले की येथे एक रामभक्त कथा सांगत होते. त्यांना हनुमानजी 1000 रुपये दक्षिणा देणार होते, म्हणून मी त्या रामभक्तासोबरोबर एक सौदा केला. कथा समाप्त झाल्यावर जी दक्षिणा मिळेल ती मला द्या आणि त्या बदल्यात मी तुम्हाला 500 रुपये दक्षिणा देतो. मी त्या 500 रुपये दक्षिणा दिली, पण आज त्यांना काहीच दक्षिणा मिळाली नाही, म्हणून मला खूप राग आला. म्हणून मी हनुमानजींच्या पायाला मारायला पाय उचलला आणि जसा मी पाय उचलला तसा त्यांनी माझा पाय पकडला आणि ते हसायला लागले आणि सारखे म्हणत आहेत, त्या रामभक्ताला 500 रुपये द्या तरच मी तुमचा पाय सोडेन. सेठजी हे सांगत असताना भगवान शिव यांची मूर्ती पण हसू लागली. हसत हसत भगवान शिव म्हणाले, हनुमानजी भक्त राज तर खूप पुढे गेले आहेत. आता पण तू त्यांना 500 रुपये मिळवून देणार आहेस का? तेव्हा हनुमानजी म्हणाले, तुमचा आदेश असेल तर सेठजीकडून आणखी 1000 रुपये काढू का? नाही तर तुम्ही म्हणाल तितकी दक्षिणा यांच्याकडून काढून भक्ताला देऊ का? भगवान शिव हसत म्हणाले, आता तर या सेठजीकडून 1000 रुपये दक्षिणा घेऊन भक्ताला दिलीच पाहिजे, कारण हा दक्षिणा देण्यास आनाकानी करत आहेस आणि हा भक्ताशी खोटेपण बोलला. याने सौदा करून भक्ताला फसवण्याचा प्रयत्न केला. म्हणून माझी इच्छा आहे की आता सेठजींना 1000 रुपये दान द्यावे. मूर्तींना आपसात बोलताना बघून तिथे उपस्थित असलेले सर्व लोक आश्चर्यचकित झाले. ते विचार करू लागले, मूर्त्या आपसात कशा बोलू शकतात? तेव्हा सेठजींची दोन्ही मुलं म्हणाली, बाबा, आम्हाला आताच्या आता परवानगी द्या. आम्ही त्या रामभक्ताला 1000 रुपये देतो, मगच तुमचा पाय हनुमानजी सोडतील. सेठजी अत्यंत दुःखी म्हणाले, रडत रडत म्हणाले, त्या रामभक्ताला शोधा आणि 1000 रुपये देऊन टाका. मग सेठजींची दोन्ही मुले धावत पडत गेली, रामभक्ताला शोधले आणि त्यांना 1000 रुपये दक्षिणा देऊन परत आले आणि म्हणाले, आम्ही 1000 रुपये दक्षिणा देऊन परत आलो आहोत. तेव्हा हनुमानजी श्रीरामाकडे बघत म्हणाले, प्रभू, तुमच्या आदेशाचे पालन झाले आहे आणि काही कार्य असेल तर आदेश द्या. श्रीराम आणि भगवान शिव हसले आणि तेव्हा कुठे हनुमानजींनी त्या सेठजीचा पाय सोडला. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.